गिट्टी खदान परिसरातील खून प्रकरणाचा समांतर तपास करताना नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने मुख्य आरोपी उमंग चंद्रशेखर दडवे याला ताब्यात घेत महत्त्वपूर्ण कारवाई केली। तसेच संदेश अनिलराव भोसले याचाही तपासात सहभाग समोर आला असून दोघांविरोधात पुढील चौकशी सुरू आहे। 16 मे रोजी सेमिनरी हिल्स परिसरातील घडलेल्या खून प्रकरणानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि गुप्त तपासाच्या आधारे आरोपींचा शोध घेतला। चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांना पुढील कारवाईसाठी गिट्टी खदान पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। ही कारवाई गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 च्या पथकाने केली। पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल सह पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी आणि डीसीपी राहुल माकणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात आला आहे। पोलीस ठाणे गिट्टी खदान हद्दीमधील गौरखेडे कॉम्प्लेक्स येथे दिनांक 16 मे 2026 रोजी दुपारी 16 वाजताच्या सुमारास मयत नामे अजय श्रीवास यांचा अनोळखी व्यक्तीने धारदार शस्त्राने भोसकून खून केल्याची घटना घडलेली होती। सदर घटनेच्या संबंधाने पोलीस स्टेशन गिट्टी खदान येथे अपराध क्रमांक 350/26 कलम 103(1) BNS कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। सदर दाखल गुन्ह्यामध्ये पोलीस स्टेशन गिट्टी खदान सोबत क्राईम ब्रांचने समांतर तपास चालू केला आणि गुन्हे शाखा युनिट 2 चे API सचिन मते, API गजानन चांभारे आणि अंमलदार गजेंद्रसिंग ठाकूर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश तिवारी, पोलीस हवालदार महेंद्र सडमाके, पोलीस हवालदार नरेश तुंबडाम, पोलीस हवालदार विजय यादव, पोलीस हवालदार कमलेश गणेर, पोलीस हवालदार प्रवीण शेळके, नाईक पोलीस अंमलदार सुरेश तेलेवार, पोलीस अंमलदार संतोष चौधरी, पोलीस अंमलदार सुनील कुवर, पोलीस अंमलदार आशिष धंद्रे, पोलीस अंमलदार मंगल जाधव, संदीप, चालक पोलीस हवालदार कमलेश गहलोत, चालक पोलीस अंमलदार विवेक श्रीपाद या सर्व टीमनी आमच्या घटना झाली होती 16 तारखेला, 16, 17 आणि आजची 18 असं दिवस रात्र न विश्रांती घेता अथक मेहनत करून ह्यातील पहिला मुख्य आरोपी उमंग चंद्रशेखर दडवे वय 44 वर्ष, राहणार पहाडीवाले माता मंदिर गणेशपेठ आणि त्याचा साथीदार संदेश अनिलराव भोसले यांना अटक केलेला आहे आणि पोलीस ठाणे गिट्टी खदान यांच्या ताब्यात पुढील तपासाकरता दिलेला आहे। यातील आरोपी क्रमांक 2 याला काल रोजीच अटक करण्यात येऊन पोलीस स्टेशन गिट्टी खदान यांना हँडओव्हर केलेला आहे। मुख्य आरोपी उमंग याला आज मोठ्या शिताफीने अटक करण्यात आलेली आहे। हा खून जो मुख्य आरोपी उमंग दडवे यांनी केलेला आहे आणि त्याला त्याच्यात सहकारी अनिल भोसलेंनी केलेला आहे, संदेश भोसलेंनी केलेला आहे। त्याच्यात थोडीशी हकीकत अशी आहे की आरोपी उमंग दडवे याला असा संशय होता की त्याची पत्नी ही मैता समवेत तिच्या पूर्व परिचयावरनं नेहमी बराच वेळ फोनवरनं बोलणं करते आणि सदरील फोनवर बोलण्यासाठी तिने आरोपीला माहिती न करता काही मोबाईल किंवा सिम कार्ड घेतलेला आहे। 2018 पासून त्यांच्यामध्ये ह्या विषयावरनं मतभेद होते आणि त्यावेळेस पण आपापसात बसून त्या लोकांनी सदरचं मॅटर सॉर्ट केलं होतं। त्यानंतर पुन्हा 2022-23 मध्ये कधी या विषयांवर भांडणं झाले होते, परंतु या एप्रिल 2026 मध्ये 29 एप्रिलला ज्या दिवशी मयताचा मुख्य आरोपी उमंग याचा वाढदिवस होता त्या दिवशी आरोपी आणि त्याच्या पत्नीचे ह्या कारणावरनं जोरदार भांडण झाले आणि त्याच्यानंतर आरोपीने त्या दिवशी स्वतःच्या पत्नीला मारहाण केल्यामुळे ती घर सोडून चालली गेली आणि सतत होणाऱ्या त्रासामुळे तिने आरोपी उमंग दडवे ह्याच्या विरुद्ध पोलीस ठाणे गिट्टी खदान येथे गुन्हा पण दाखल केला होता आणि त्याच्यानंतर तिने डिवोर्स पिटिशन पण फाईल केलं कोर्टामध्ये। सदर डिवोर्स पिटिशनची जेव्हा नोटीस आरोपीला तामील झाली त्यावेळेस त्या सर्व प्रकाराने अतिशय राग अनावर झालेल्या आरोपीने मैताविषयी राग मनात धरून आणि त्याचा साथीदार संदेश भोसले ह्याच्यासोबत खून करण्याचा कट रचून दिनांक 2 मे ते घटनेचा दिनांक 16 मे पर्यंत व्यवस्थित प्लॅनिंग करून आणि मैताच्या घराची रेकी केली। सतत तिथे जाऊन तिथे जाणारे येणारे रस्ते, मैताचे उठण्या बसण्याचे वावरण्याच्या जागा
त्याचे येण्या जाण्याचे टायमिंग हे माहिती करून दिनांक 16 मे रोजी त्याच्या घरात प्रवेश करून त्याचा मर्डर केलेला आहे. आणि ह्या सर्व ह्याचा जो इन्व्हेस्टिगेशन आहे ते आमच्या पथकाने प्राप्त घटनास्थळावरील पुरावे तसेच इतर डिजिटल पुरावे आणि गोपनीय माहिती तांत्रिक पुरावे यांच्यावरनं केलेली आहे. सदरचे दोनही आरोपी पकडण्याकरता आम्हाला आमच्या सायबरचे क्राईम ब्रांचची सायबरची जी आमची टीम आहे ज्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक श्री विवेक झिंगरे, पोलीस हवालदार चंद्रशेखर राघोरते, पोलीस हवालदार अनंता क्षीरसागर, पोलीस अंमलदार पराग भोग, पोलीस अंमलदार मिथुन नाईक आणि पोलीस अंमलदार धीरज पंचभावे यांनी पण अतिशय मोलाची मदत केलेली आहे. दिवस रात्र आमच्यासोबत ते टेक्निकल सगळे असिस्टंट करता उपलब्ध होते आणि अतिशय क्लिष्ट असा खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यास मदत केलेली आहे. सदरचं संपूर्ण इन्व्हेस्टिगेशन जेव्हा चालू होतं, पॅरलल आम्ही तपास करत होतो, त्यामध्ये बहुमोल मार्गदर्शन आम्हाला माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर श्री रवींद्र कुमार सिंगल सर, माननीय सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी सर, माननीय अपर पोलीस आयुक्त वसंतराव परदेशी सर, माननीय उपायुक्त राहुल माकणेकर सर, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त रोशन पंडित सर, सध्या त्यांच्याकडे चार्ज आहे आमच्या गुन्हे शाखेचा आणि सर्व वरिष्ठांचे लाभलेले आहे.